आज आपण बनवणार आहोत तेला तुपाचा वापर न करता चवीला अप्रतिम बनणारे तिळगुळाचे लाडू। एकदम सॉफ्ट बनतात, खुसखुशीत बनतात। इथे आपण 1 कप तीळ घेतलेले आहेत। हे मी धुवून वाळवून घेतलेले आहेत। गुळाचं प्रमाण 1 कपाला थोडंसं कमी घ्यायचं आणि थोडीशी वेलची, जायफळ ह्याची पावडर केलेली आहे साखरेसोबत। गॅसवर पॅन ठेवायचा। एकदा हे भांडं गरम झालं की गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची। मध्यम टू लो गॅसवर हे तीळ तडतडायला लागेपर्यंत छान भाजून घ्यायचे। तर तीळ तडतडायला लागलेले आहेत। गॅस बंद केला आणि लगेच हे तीळ एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे। तीळ कसे भाजताय ह्यावर ह्या लाडवाची चव अवलंबून आहे, त्याच्यामुळे फुल फ्लेमवर बिलकुल भाजायचे नाही हे तीळ। तीळ थोडेसे गार झाले की मिक्सीच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घेऊन फिरवून घ्यायचे। साधारण भरडच करून घ्यायची ह्या तिळांची। आता थोडीशी ही तिळाची भरड आणि थोडासा गूळ असं करून परत थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे हे मिश्रण एकजीव होईल। तुम्हाला इथे शेंगदाण्याचा वापर करायचा असेल तर थोडेसे शेंगदाणे सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्सरमधून फिरवून घेऊयात। हे लाडू बनवण्यासाठी पाक करण्याची गरज नाही आपल्याला। आता इथे मी वेलची आणि जायफळाची पावडर घातली ह्याच्यामध्ये, ह्याच्यामुळे लाडवाला चव छान येईल। एकदम पटकन बनतात आणि चवीला छान बनतात ह्या पद्धतीने बनवले तर। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि लगेच ह्याचे लाडू वळू। अजूनही हे मिश्रण थोडंसं गरमच आहे। हे लाडू बनवताना गुळाचं प्रमाण तुम्हाला कितपत गोड किंवा कितपत कमी गोड हवेत त्यानुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता। तर ह्या पद्धतीने आपण लाडू वळवून घेऊ। एकदम खुसखुशीत, एकदम सॉफ्ट असे लाडू बनतात, चवीला अप्रतिम बनतात आणि बनवायला अतिशय सोपे आहे। ह्या पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। धन्यवाद।